अमरावती महानगरपालिकेच्या उपायुक्त माधुरी मडावी यांनी अमरावती शहरातील असलेल्या रस्त्यावर अडथळा ठरत असलेल्या अतिक्रमणावर जोरदार कारवाईला सुरुवात केल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहू शकता। अमरावतीच्या दस्तूर नगर चौकापासून नाल्यावर आणि रस्त्यावर असलेलं अतिक्रमण पूर्णपणे काढून टाकलं जात आहे। माधुरी मडावी या स्वतः रस्त्यावर उतरलेल्या आहेत। जेसीबीने अतिक्रमण असलेल्या पानटपऱ्या, खोके, दुकाने काढून टाकण्यात येत आहे। तसंच दुर्गंधी पसरत असल्यानं नाले तुडुंब भरल्यानं ते पूर्णपणे साफसफाई करण्यात येणार आहे। संपूर्ण शहरात असलेलं अनधिकृत अतिक्रमण महिन्याभरात काढून टाकणार आहे, अशी माहिती मडावी यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। एक शासन अधिकारी म्हणून तुम्ही खुद रस्त्यावर येऊन कारवाई करताय, नेमकं किती दिवसामध्ये शहर अतिक्रमणमुक्त आणि स्वच्छतामुक्त होईल? सर, आता सर्वप्रथम आम्ही तर शहरामध्ये जी अस्वच्छता आहे ते अस्वच्छता स्वच्छ करायच्या दृष्टीने आम्ही मोहीम राबवली होती आणि त्या अस्वच्छतेचे मुख्य कारण म्हणजे की रस्त्यांवर आणि नाल्यांवर जास्त प्रमाणामध्ये अतिक्रमण आहे। नाल्या पॅक असल्यामुळे ते पाणी वाहतं होत नव्हतं आणि म्हणून ते म्हणजे अस्वच्छता जास्त म्हणजे डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि म्हणून शहरामध्ये जेवढे अतिक्रमण आहेत ते सगळं आम्ही आता या महिन्याभराच्या कारवाईमध्ये काढणार। कारण सगळं आम्ही काय केलं की जे आमचे 5 झोन आहेत त्या 5 झोनमध्ये आम्ही स्पेशल टीम बनवून फक्त अतिक्रमण म्हणूनच नाही तर जिथे होर्डिंग्स लागलेले आहे किंवा मुकाट जनावर आहेत आणि जिथे जिथे जे काही अव्यवस्था आहे ते सगळं करण्यासाठी आम्ही संयुक्तप्रमाणे एक मोहीम राबवतो। अधिक छोट्या मोठ्या नाल्यावर जर पाहिलं तर मोठ्यावर अतिक्रमण तर तेच पाणी वाहतं करण्यासाठी नाल्यांवरचं आम्ही अतिक्रमण आधी काढतो आणि बाकी सगळ्यांना आम्ही सगळ्या शहरामध्ये सूचना दिलेली आहे, एक बाईट दिली की सगळ्यांनी ज्यांनी अतिक्रमण केलं असेल नाल्यांवर किंवा इकडे तिकडे किंवा मग लोक जे बिल्डिंग्स बांधतात, बिल्डिंग मटेरियल रस्त्यावर टाकून ठेवतात आणि रस्ते ब्लॉक करतात, नाल्या ब्लॉक करतात, तर त्यांनी सगळ्यांनी काढून घ्यायचं, नाही तर मग ते आम्ही काढून नाले वाहते केले की मग ते म्हणजे अस्वच्छता फार अस्वच्छतेचं प्रमाण कमी होऊन जातं। हो, काही जे लोकांनी शेड बाहेर काढलेले आहे, रस्त्यावर काढले किंवा पार्किंग झोनमध्ये काढले, पार्किंग एरियात काढले, ते सगळ्यांचे आम्ही हे काढले आता शेड्स आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसुद्धा केलेली आहे। मॅडम, ही कारवाई करत असताना शहरातील नागरिक तुमच्यासोबत आहे, पण तुमच्यावर काही राजकीय दबाव येत आहे का? नाही, अजूनपर्यंत कोणाच्याच राजकीय नेत्यांचा कोणाचा फोन वगैरे आलेला नाही। थँक्यू।